गुड इव्हनिंग फ्रेंड्स. काल आपण पार्ट्स ऑफ स्पीच या टॉपिकला सुरुवात केली होती. मी आपणास सांगितले होते की पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती किंवा शब्दाचे प्रकार. तर शब्दाच्या एकूण 8 प्रकारापैकी काल आपण 5 प्रकार पाहिले होते. तर आज आपण उर्वरित 3 प्रकार बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीचची 6वी जात किंवा 6वा प्रकार. तो 6वा प्रकार म्हणजे प्रिपोजिशन. या प्रिपोजिशनला मराठीत शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग नेमकं प्रिपोजिशन काय असतं? नाम किंवा सर्वनाम आणि वाक्यातील इतर शब्दांमध्ये, लक्षात घ्या, नाम किंवा सर्वनाम आणि वाक्यातील इतर शब्दांमध्ये संबंध दर्शवतो. म्हणजे नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, हे मी आपणास काल सांगितलं होतं. तर नाम असेल, सर्वनाम असेल किंवा इतर कोणतेही शब्द असतील, त्या शब्दांमध्ये संबंध म्हणजे रिलेशन दाखवणारा जो शब्द असतो तो शब्द म्हणजे प्रिपोजिशन होय किंवा मराठीत शब्दयोगी अव्यय होय. मग उदाहरणे कोणकोणती आहेत प्रिपोजिशनची? इन, ऑन, ॲट, अंडर, विथ, फ्रॉम असे हजारो वेगवेगळे प्रकारचे प्रिपोजिशन आपल्याला बघायला मिळतील. पण प्रिपोजिशनच्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, प्रत्येक प्रिपोजिशनला आपला स्वतंत्र अर्थ असतो. इनचा अर्थ वेगळा, ऑनचा वेगळा, ॲटचा वेगळा, अंडरचा वेगळा, विथचा वेगळा, फ्रॉमचा वेगळा. हे प्रत्येक प्रिपोजिशन इंग्रजी वाक्यरचनेमध्ये वेगवेगळ्या अर्थानुसार वापरले जाते. राईट, ही एक गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर कंजंक्शन. आता कंजंक्शन म्हणजे काय? शब्द वाक्यांश किंवा वाक्य जोडण्यासाठी वापरले जाते. मी माझ्या भाषेत कंजंक्शनची म्हणजे उभयान्वयी अव्ययाची व्याख्या आपणास अशी सांगू इच्छितो की दोन शब्द किंवा दोन वाक्य, दोन शब्द किंवा दोन वाक्य किंवा दोनापेक्षा अनेक वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन म्हणजे मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मग आता कंजंक्शन कोणकोणती आहेत इंग्रजीमध्ये? अँड, बट, ऑर, सो, बिकॉज, ऑल्दो. आपण जेव्हा इंग्रजी वाचतो, इंग्रजी बोलतो, लिहितो, इंग्रजी भाषेचा अभ्यास करतो, तर इंग्रजी भाषेचा अभ्यास करत असताना अशा प्रकारची कंजंक्शन आपणास पाहावयास मिळतात आणि त्यांचा वेगवेगळ्या अर्थाने उपयोग वाक्यरचनेमध्ये आपल्याला दिसतो किंवा अभ्यास करायला मिळतो. त्याच्यानंतर इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजे काय? केवळ प्रयोगी अव्यय. अचानक भावना किंवा उद्गार व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. माझ्या भाषेत मी तुम्हाला इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्ययाची व्याख्या सांगतो. आपल्याला जर आपला आनंद, दुःख, भावना, मत, अभिप्राय व्यक्त करायचे असेल तर व्यक्त करण्यासाठी जे शब्द उपयोगी पडतात अशा सर्व शब्दांना इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. इंग्रजीमध्ये कोणकोणती इंटरजेक्शन आहेत लक्षात घ्या. ओ, वाव, अलास, हुरे अशा वेगवेगळ्या प्रकारची इंटरजेक्शन इंग्रजी वाक्यरचनेनुसार वापरली जातात आणि ती वापरल्यानंतर वाक्याला योग्य तो अर्थ प्राप्त होतो. लक्षात घ्या, पुन्हा सांगतो की पार्ट्स ऑफ स्पीच हे जे काही आहेत हे एकूण 8 आहेत. नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, राईट. त्याच्यानंतर प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. या 8ही आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा म्हणजे शब्दाच्या जाती किंवा शब्दाच्या प्रकारांचा व्यवस्थित अभ्यास केला तर या शब्दाच्या 8ही प्रकारांवर पूर्ण इंग्रजी भाषा अवलंबून आहे. पूर्ण इंग्रजी भाषा ही उभी आहे. तुम्ही इंग्रजीचं कोणतंही वाक्य वाचा, लहान वाक्य वाचा किंवा मोठं वाक्य वाचा,
हे लहान वाक्य किंवा मोठं वाक्य जे इंग्रजीचं आहे, त्या प्रत्येक लहान किंवा मोठ्या वाक्यामध्ये शब्दाच्या 8ही जातींपैकी कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा निश्चित अंतर्भाव आपल्याला बघावयास किंवा पाहावयास मिळेल. तर त्या दृष्टीने आपण पार्ट्स ऑफ स्पीच हे चॅप्टर्स व्यवस्थित अभ्यासलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून शब्दाच्या जाती काय असतात, पार्ट्स ऑफ स्पीच काय असतात किंवा शब्दाचे प्रकार काय असतात हे आपल्याला लक्षात येईल आणि इंग्रजी आपल्याला सोपी वाटू लागेल. तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.